माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. मी आता शुक्रवारची कहाणी सांगते. एका शुक्रवारात तुमची कहाणी आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं काय केलं, एका सोयनीला बोलावून आणलं. अगं अगं सोयनी, मला नारळवाडीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईनीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासाला राहिली. गावात एक गरीब बाई गरबा राहिली. तेव्हा ती सुईन तिला घरी गेली आणि तिला सांगू लागली, बाई बाई, तू गरीब आहेस, तुझं बाळांपण फुकट करून देईन मी. तुला त्रास व्हायला लागला तेव्हा मला सांग. ती होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईन राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात एक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत. तेव्हा आपल्या घरापासून तिथे एक कोणास काही कळणार नाही असे गुप्त भुयार करावं. आपणास काही दिवस गेल्याची अफवा उडवावी. तुम्हा नाळवाडीसह मुलगा आणून देईल. असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं ढोंग केलं. पोट मोठं दिसण्याकरिता त्यावर लोगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं. सोयनीला बोलावून आणलं. त्याबरोबर पुढे व्हा येते म्हणून सांगितलं. धावत धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचे ढोंग करू लागलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई, तुम्ही काही पहिली खेप आहे, डोळे बांधून घे, भिणार नाहीस. बांधलेच तर भय वाटेल. असं म्हणून तिने डोळे बांधले. बाळंतीण झाली. मुलगा झाला. सुईनीनं एका दाशीकडनं भुयाराच्या वाटेत मुलगा राणीकडे पाठवून दिला. एक तिनं वरवंटा आणि एक कुंचा बांधला आणि त्या ब्राह्मणबाईच्या पुढे ठेवून दिला. तुला वरवंटाच झाला असं तिनं सांगितलं. तिनं नशिबाला बोट लावलं. मनामध्ये दुखी झाली. सुईन निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय ज्योती माते. अगं, जिथं माझं बाळ असेल तिथे कुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे. ते या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिनं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं, तसं कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज केलं. तांदळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. त्याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला गेला. त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राखीत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिच्यावर गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणाले, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला. तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय द्यायला काय भील. ते ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन त्यानं आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली. काशीत जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5व्या-6व्या दिवशीच मरण पावत असे. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण मेलं वाटेत पसरलं आहे. ज्योती उत्तर करते, अगं माझं नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप दोघे चिंता करीत बसली होती. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तरात्र झाल्यावर 6वी ज्योती आपल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यानंतर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले आणि तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचा दिवस मुक्काम करा असं विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्या रात्री त्याप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला. ब्राह्मणाला मुलगाही वाटता झाला. काही दिवसांनी राजा काशीत पोहोचला. पुढे काशीत गेल्यावर गजवर्णाची वेळ आली. पिंड देते वेळेस त्याला 2 हात वर असे आले. त्या 2 हात वर येण्याचं कारण काय. राजानं ब्राह्मणाला विचारलं. ते म्हणाले, घरी जा. साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. मनात मोठी चुटपुट लागली होती. घरी आला. मोठ्या थाटानं मावंद केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कुणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला ज्योतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळाल तर जेवायला येईन. राजानं कबूल केलं. जिथं तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारून आले. हिरव्या बांगड्या भरल्या नाही. कारल्याच्या मांडवा खालून गेली. दरवेळेस माझं बाळ जिथं असेल तिथे कुशाळ असं म्हणू लागले. पुढं पानं वाढली. मोठा ताट जमला. राजानं तो वाढायला घेतलं. वाढता ही ज्या पंक्तीच बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेमाचा पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा त्या राजाच्या तोंडात गेल्या.
हाताची तपेली घेऊन रुसून बसला. काही केल्या उठेना. तेव्हा त्याची आई गेली. त्याची समजूत काढू लागली. म्हणाली, असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं की ती तुझी खरी आई आहे आणि मी मानलेली आई आहे असे सांगून हकीकत सांगितली. सर्व भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा राजवाडा बांधून दिला. घेऊन त्याच्यात नांदू लागला. राज्य करू लागला. जशी ज्योती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा हो ही 60 उत्तरेची कहाणी 5 उत्तरे सुपळ संपवणे. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर.